बापरे, हा अनिल सांगतो ते खरं असेल तर? आपण फक्त देवाकडे प्रार्थनाच करू शकतो हे सगळं खोटं ठरावं म्हणून. मग आता काय होणार? हा आई, आता कुठे या मुलीविषयी माझं मत जरा पालटलं होतं, तर आता हे. पण म्हणजे हा अनिल कितीही घाणेरडा असला तरी या वेळेला तो खोटं बोललेला नाहीये हे सिद्ध झालं. हे खरं बोलला म्हणजे तो सगळंच खरं बोलत होता असं नाही ना. आई, तिच्या बाबांनी जर खरंच असं केलं असेल तर त्या घराशी सोयरीक जोडलेली चालेल का? कशी चालेल इंदू? पण मग आई, श्रीला कसं समजावायचं आपण? त्याचं खूप प्रेम आहे आई तिच्यावर. त्याला इलाज नाही. असल्या घराशी सोयरीक जुळवून श्रीच्या आयुष्याचे 3 तेरा वाजवणं बरोबर नाही. मला श्रीशी बोललंच पाहिजे. विषय कितीही नाजूक असला, कितीही अवघड असला, श्री माझ्यावर कितीही रागावला तरी मला त्याला समजावलंच पाहिजे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. श्री, श्री, श्री. मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं. हाय. काय तू हल्ली या बस स्टॉपवर काय येतेस? अहो, कसला लांब आहे हा बस स्टॉप. तुला केवढा मोठा वेळा पडत असणार आहे. व्यायाम होतो ना तेवढाच. Come on, जान्हवी, अगं काही काय. ऍक्च्युली ना ह्या बस स्टॉपला बसेसची फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे. नाही 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 नाही, खोट आहे. कारण काहीतरी वेगळं आहे. नाही, काही नाही रे असंच. बरं ते सोड, तू मला काल रात्री म्हणालास काहीतरी महत्वाचं बोलायचं. काय बोलायचं होतं? घाबरलीस? नाही, आजकाल कसलीच भीती वाटत नाही. का? तू असतोस सतत बरोबर, मला आधार द्यायला. हल्ली इतकं स्थिर आणि शांत वाटतंय माहितीये श्री. सगळं शाश्वत वाटायला लागलंय. खरंच भीतीच वाटत नाही. तू असतोस. आणि हे काय आपोआप होत नाही. माझाच एक भाग झाली असतो. आपण एकच आहोत असं मलाही वाटतं. वाटतंय ना? प्रेम ही गोष्ट किती छान असते ना. काय? कसला विचार करतोय? मी जर तुला काही विचारलं तर तू रागावणार नाहीस ना? ही रे, विचार ना. नाही म्हणजे तसं काही खास नाहीये. म्हणजे काहीतरी सिरियस आहे? नाही, तसं काही नाही. तू असं मेंटल प्रिपरेशन करायला लागलास की कळतं मला. ऑलराईट. जान्हवी, मी आत एक बाहेर एक असं नाही वागू शकत. मी कधीच वागलो नाहीये तसं. म्हणजे मनात जे काही येईल ना ते समोरच्याला सांगून टाकावं, समोर मांडावं आणि स्पष्टपणे बोलून टाकावं, शेअर करावं, या मताचा आहे. का?
आजीला हे सगळं कुठून तरी कळलंय आणि आता खरं काय आहे हे तिला पटवून द्यावं लागणार आहे. पण कसं हे माहित नाही. अरे पण मी खरं सांगतेय, यातला एकही शब्द खोटा नाहीये, खरंच. मला माहिती आहे आणि मला तुझ्या बाबांची पूर्ण खात्री आहे. तुझ्यावर विश्वास आहे माझा. पण फक्त हे सगळं ना आजीपर्यंत पोचायला नको होतं. बरं झालं या गोष्टी आजीपर्यंत पोहोचल्या. अरे आपण लग्न करतोय म्हणजे फक्त तू आणि मी नाही, 2 कुटुंब जोडली जाणार आहेत आणि हा जोडल्या जाण्याचा पाया सच्चेपणावरच असायला हवा. जी हरकत नसेल तर मी आजींशी बोलू. नाही म्हणजे खरंच मी त्यांना सगळं एक्सप्लेन करू शकेन. अगं काही गरज नाहीये त्याची. फार काही अवघड नाही येते. मी करेन. चल माझी बस आली, मी निघू. हा प्रश्न तुम्हाला विचारतच जाऊ नकोस हं? तुला माझं उत्तर माहिती आहे. बाय. तू मला मी तुला गुणगुणू लागलो. ही खुर्ची लागणार आहे. तुम्ही गीता मॅडमच्या समोर बसा. ए तुला माहितीये का मी कोण आहे? जंगल जंगल बात चली है पता चला है. सॉरी, पण तुम्ही ही खुर्ची हलवू नका प्लीज. का तुम्ही तुमच्या घरून घेऊन आलात का? नाही, पण तरी प्लीज ही खुर्ची हलवू नका. तुमचं लग्न झालंय का हो? सॉरी. नाही, नवऱ्याने तुम्हाला वळण लावलेलं दिसत नाहीये परपुरुषाशी बोलण्याचं. मिस्टर आणि कस्टमरशी बोलायला नवऱ्याने वळण लावायची गरज नसते. अहो अरे ही काय बँक आहे का काय? हा, इथे कोणालाच अक्कल नाहीये. ही काय पद्धत झाली? कस्टमरशी कसं बोलायचं तुम्हाला शिकवलेलं नाहीये? अरे आम्ही या बँकेत ठेवी ठेवतो हे उपकार समजा. आणि तुम्ही ही जी काही तोच रंगवून आलात ना लिपस्टिकनी, हा ती आमच्या पैशामुळेच. अरे कशासाठी ठेवी ठेवायच्या इथे? अपमान करून घेण्यासाठी? ही सर्व्हिस आहे का तुमची? मिस्टर अनिल प्लीज इथे आरडाओरडा नका करू. हा, आरडाओरडा करू नका, नाही तर काय नाचू तुमच्या बँकेत? हा? अरे हा फालतू पिऊन गाणी म्हणतो, ही वाटेल तशी उत्तर देते आणि तुम्हाला शहाणपणा शिकव. अरे कस्टमर म्हणजे काय मस्करी वाटली काय तुम्हाला? आणि तुम्ही तर खरंच यांच्या वडिलांच्या वयात आहेत. मुलं समजून माफ करा, लहान मुलं आहेत. हो मगाचपासून बघतोय तुम्ही वय वय काय करताय. हे बघा ते पासपोर्ट वरती ते चुकून छापलं गेलंय ते वय. शक्य आहे, शक्य आहे, शक्य आहे. असं होतं कधी कधी. हे बघा तुमच्या स्टाफने मला आज सहकार्य केलेलं नाही. अहो माझा अपमान झालेला आहे या बँकेत आणि या विरुद्ध मी कंझ्युमर कोर्टात जाईन. अहो आपटे साहेब, त्यांच्या वतीनं मी माफी मागतो तुमची. अहो कामावरून काढून टाका त्यांना. अहो आता एवढं वाढवू नका. जाऊ दे म्हणतो मी. अहो त्यांच्या चुकीची शिक्षा करायला नको त्यांना. हे बघा थोडा वेळ त्यांना अंगठे धरून उभ्या करा इकडे. अहो असं काय करताय आपटे साहेब? ही शाळा आहे का? हा नाही, पुन्हा असं नाही होणार. हा काय रे, सगळ्यांनी सॉरी म्हणायचं. एक साथ नमसे. सॉरी काका आम्ही चुकलो म्हणा. सॉरी काका आमचं चुकलं. चला 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 चला, थँक्यू. चला. अहो आपटे साहेब, झालं तुमचं समाधान झालं? अजून पूर्ण झालेलं नाहीये. बर बोला, मी आणखीन काय सेवा करू शकतो तुमची? पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.